पाण्याने अभिषेक घातला गेला, आता दुधाने अभिषेक केला जातोय। त्यानंतर त्यांना पोशाख जो आहे तो परिधान केला जाईल, त्यानंतर तुळशीची माळ असेल, त्यानंतर इतर माळा असतील त्यांना चढवल्या जातील। थेट दृश्य आपण सध्या रुक्मिणी मातेच्या पूजेची पाहतो आहोत। एक महिला पुजारीकडून जो आहे ते हे संपूर्ण हा पूजा जी आहे रुक्मिणी मातेची केली जाते। अत्यंत सुंदर अशी ही परंपरा आहे, कित्येक वर्षांची परंपरा आहे। अनेक मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते पूजा केलेली असेल विठ्ठलाची, अनेक वारकरी जे आहेत ते त्यांच्या दर्शनाला येतात। प्रत्येक वर्षी जे आहे ते मुख्यमंत्री पूजा करत असतात। कार्तिकी एकादशी असेल किंवा आता आषाढी एकादशी असेल, या संपूर्ण पूजेचा सोहळा जो आहे तो आपल्याला याची देही याची डोळा अनुभवायला मिळतो। कितीही विठ्ठलाचं रूप मनात साठवलं तरी समाधान होत नाही, कारण की अत्यंत सुंदर अशी ही मूर्ती जी आहे ती विठुरायाची आहे। तशीच रुक्मिणी मातेची देखील ही मूर्ती आहे। आपण पाहतो आहोत अक्षरशः खरं म्हणजे ही रुक्मिणी माता आता साक्षात कुठेतरी एक जिवंत स्वरूप जे आहे ते या मूर्त्यांना आल्यासारखं वाटतंय। अत्यंत विलोभनीय अशी ही मूर्ती आहे, संपूर्ण डोळ्यामध्ये साचवून ठेवावी। अभिषेक घातला जातोय सध्या रुक्मिणी मातेला, आणि हा संपूर्ण अभिषेकाच्या प्रक्रियेमध्ये किंवा संपूर्ण पूजेमध्ये जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सहभागी झालेले आहेत। त्याचसोबत ज्या काही वारकरी आहेत, महिला जे उगले दाम्पत्य आहे ते देखील या संपूर्ण पूजेमध्ये सहभागी झालेला आहे। बाजूबाजूला उभे राहून राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आणि दुसरीकडे एक वारकरी जो आहे तो पूजा करत असतो। भेदाभेद अमंगळ जे काही म्हटलं जातं वारकरी संप्रदायात ते अक्षरशः इथं तंतोतंत त्याचं पालन होत असतं। हा संपूर्ण सोहळा याची देही याची डोळा हा संपूर्ण वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळतो, आणि संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो सध्या हा संपूर्ण सोहळा पाहतो आहे। सध्या रुक्मिणी मातेला जे आहे ते वस्त्र परिधान केले जात आहेत। त्यांना त्यांची जी काही अभिषेक केलेला होता त्यांच्या अंगावरती किंवा त्यांच्या मूर्तीवरती, तो संपूर्ण आता पंचानं जो आहे तो पुसला जातोय। त्यानंतर त्यांना पोशाख जो आहे तो परिधान केला जाईल। त्यानंतर त्यांना हार असेल किंवा तुळशीचं माळ असेल ती त्यांना परिधान केली जाईल। पांडुरंगाला पोशाख दिलेला आहे, त्याच पद्धतीने पैठणीचा पोशाख दिलेला आहे। या पैठणीचा पोशाख या वारकऱ्यांना दोघी जणी आता रुक्मिणी मातेला हळदी कुंकू सौभाग्य द्रव्याने विठ्ठल म्हणे जनी मोठी सासरवासी, दयनाच्या साठी नजली जात्यापाशी। सकाळी लवकर उठून दळण जनाबाईला करायचं असायचं, त्यामुळे संत जनाबाईला काळजी वाटायची। दुसरीकडे झोपलं तर जाग येणार नाही म्हणून ती जात्याजवळच झोपायची। रुक्मिणी मातेची ही साक्षात मूर्ती पाहताना ज्या आहेत त्या कुठेतरी हसतात आपल्याकडे बघून। असं रूप जे आहे ते रुक्मिणी मातेचं आहे, हसरी अशी ही मूर्ती आहे। अत्यंत सुंदर आणि विलोभनीय अशी ही दृश्य आहेत। ज्यावेळेला ही दृश्य आपण पाहतो त्यावेळेला मनामध्ये फक्त जो आहे तो भाव जो आहे तो भक्तीचा उफाळून येतो, कारण की हा संपूर्ण सोहळा जो आहे तो वारकरी जे आहेत ते आपल्या डोळ्यामध्ये साठवत असतात। विठुरायाचं आणि त्यांच्या रुक्मिणी मातेचं ज्यावेळेला ते दर्शन घेतात त्यावेळेला अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, सारे वारकरी जमले पंढरी, बोला पांडुरंग हरी। अशाच काहीशा भावना ज्या आहेत त्या सध्या पंढरपुरात त्या वारकऱ्यांच्या आहेत। रुक्मिणी मातेला जे आहे ते सध्या वस्त्र जो आहे किंवा पोशाख परिधान केला जातोय। हे संपूर्ण परिसरामध्ये सध्या वातावरण जे आहे ते ऊर्जामय झालेलं आहे। ज्यावेळेला तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वारी जेव्हा तुम्ही अनुभवता त्यावेळेला तुम्ही महाराष्ट्र अनुभवता असं म्हटलं जातं, कारण की या संपूर्ण वारीमध्ये मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये